नमस्कार शेतकरी मंडळी, शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मंडळी, आता आपण बघणार आहोत कापसाची दुसरी फवारणी व्यवस्थापन। दुसऱ्या फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण कोणते कीटकनाशक निवडावे। आता कीटकनाशकाचा विषय आला तर कीटक कोणते याला खूप महत्त्व आहे। आपण आपल्या कपाशीचे चांगले निरीक्षण करा। जर तुम्हाला कपाशीवर मावा प्लस हिरवा तुडतुडा दिसत असेल तर तुम्ही त्यानुसार कीटकनाशक निवडा। हिरवा तुडतुडा कपाशीचे पानं साईडना पिवळे लाल असे पानाच्या कडा दिसतात, तर हे जर असं कपाशीमध्ये होत असेल तर 100% तुमच्या कपाशीवर हिरवा तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे। तर या हिरवा तुडतुडा प्लस मावा याच्या नियंत्रणासाठी तुम्ही या फवारणीमध्ये आपाची हे कीटकनाशक वापरू शकता, किंवा मग तुम्ही सॅपर हे एक चांगलं कीटकनाशक आहे हिरवा तुडतुडा प्लस मावा नियंत्रणासाठी, त्यामुळे तुम्ही सॅपर देखील या फवारणीमध्ये वापरू शकता। शेतकरी मंडळी, हे झालं कीटकनाशक। आणि जर तुमच्या कपाशीमध्ये फक्त तुम्हाला मावाच जाणवत असेल, हिरवा तुडतुडा नसेल, तर तुम्ही डायरेक्ट या फवारणीमध्ये उलाला हेच कीटकनाशक परत एकदा फवारा। त्यामुळे आपला खर्चही कमी होईल व माव्यावर नियंत्रण देखील आपल्याला चांगलं मिळेल। तर शेतकरी मंडळी, यानंतर आता आपल्या कपाशीला पातेधारणा सुरू झाली। आता पातेधारणा सुरू झाल्यानंतर आपण या फवारणीमध्ये नक्कीच 12-61-0 चांगले फुटवे होण्यासाठी, त्यानंतर आपण यासोबतच एक चांगल्या दर्जाचं टॉनिक वापरणं गरजेचं आहे। आता छोटे छोटे पाते सुरुवात झाली व हे पातेधारणा आपल्याला जास्त प्रमाणात वाढवण्यासाठी प्लस आपल्याला यामध्ये फुटवे कपाशीचे जास्त होण्यासाठी आपल्याला 12-61-0 हे विद्राव्य खत वापरायचे आहे। त्यासोबतच आपल्याला 12-61-0 मधलं फॉस्फरस जे आहे ते फॉस्फरस पातेधारणा जास्त होण्यासाठी खूप फायद्याचं ठरतं। आणि जर तुमच्या कपाशीची वाढ तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही 12-61 जागी तुम्ही 19-19 हेच विद्राव्य खत वापरा या फवारणीमध्ये। आता हे झालं कीटकनाशक व विद्राव्य खत। यानंतर एक टॉनिक ज्यामध्ये की अमिनो ॲसिड जास्त प्रमाणात असेल असे टॉनिक, त्यामध्ये तुम्ही टाटा बहार, ॲम्बिशन, इसाबियन हे 2-3 टॉनिक आहे, यापैकी कुठलेही एक वापरू शकता। खूप उत्तम रिझल्ट हे टॉनिक देतात। त्यामुळे शेतकरी मंडळी, हे टॉनिक वापरल्यास आपल्याला चांगले पातेधारणा होण्यास नक्कीच मदत होईल। तर शेतकरी मंडळी, हे झाली दुसरे फवारणी व्यवस्थापन। यामध्ये ओलाला जर हिरवा तुडतुडा असेल तर आपाची किंवा मग तुम्ही सॅपर हे एक कीटकनाशक वापरू शकता। तर शेतकरी मंडळी, हे झाले आपली दुसरी फवारणी व्यवस्थापन। आता दुसरे फवारणी व्यवस्थापनामध्ये तुम्ही एक टॉनिक नक्की वापरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।